तारीख होती 18 एप्रिलची। दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या मधामध्ये हा सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या होम ग्राउंड चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार होता। स्टेडियम खचाखच भरला होता दर्शकांनी। आरसीबीचे नारे लागत होते, पण आरसीबीच्या दर्शकांना आणि आरसीबीला नाराज करणारी टीम म्हणजे ती दिल्ली कॅपिटल्स। दिल्ली कॅपिटल्सनी ती मॅच 6 विकेटने जिंकली, पण आज दिल्लीच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्सचा मॅच होता। बदला घ्यायचं पण कसं ते पण आरसीबी कडून शिकावं लागते, कारण की आज दिल्लीच्या होम ग्राउंड मध्ये आरसीबीनी एकदम टोंगड्यावर आणून मॅच हरवली। दिल्लीला 75 रनावर ऑल आउट केले आणि बॅटिंग करताना सुद्धा आरसीबीनी 6 ओव्हर 3 बॉल खेळून ही मॅच 9 विकेटने जिंकून घेतली। आरसीबी कडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज म्हणजे हा हेझलवूड होता। त्यानंतर भुवनेश्वर कुमारला 3 तर रसिक सलाम, सुयश शर्मा, कुणाल पांड्या आणि रदरफोर्डला 1-1 विकेट मिळाला। यांच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्सची पारी ही 75 रनावर ऑल आउट झाली। काही क्षणासाठी असं वाटत होतं की आरसीबीच्या 49 रनाचा रेकॉर्ड तुटते की काय, तर पण अभिषेक पोरेलचे 30 रन आणि डेव्हिड मिलरच्या 19 रनाच्या मदतीने दिल्ली कॅपिटल्स कसं तरी 75 रनापर्यंत पोहोचली आणि 16 ओव्हर 3 बॉल खेळून ऑल आउट झाली। आज दिल्ली कॅपिटल्सची बॅटिंग तासच्या पत्त्यांसारखी कोसळली। दिल्ली कॅपिटल्सचे बॅटरचे स्कोर बघितले तर टेलिफोनच्या नंबर सारखे आहेत, कुणाचे 1 तर कुणाचे 2, कुणाचे 3 असे त्यांचे स्कोर आहेत। दिल्ली कॅपिटल्सचे कॅप्टन अक्षर पटेल ते सुद्धा 0 रन बनवून आउट झाले आणि मागच्या मॅचचे स्टार बल्लेबाज के.एल. राहुल आणि नितीश राणा त्यांनी सुद्धा 1-1 रन बनवले। दिल्ली कॅपिटलची परिस्थिती बघून असं वाटत आहे की अक्षर पटेलच्या हातून कॅप्टन्सी घेतली जाते की काय, तर कारण की त्यांचं खुदचं परफॉर्मन्स सुद्धा पुरेशा नाही आहे, टीमचं सुद्धा परफॉर्मन्स यासारखं दिसत नाही आहे। असं वाटत आहे की अक्षर पटेलच्या हातून कॅप्टन्सी घेतली जाते की काय, तर आरसीबीच्या टीम मधल्या बल्लेबाजांची यादी बघून असं वाटत होतं की हा छोटासा 7-8 ओव्हर मध्ये फिनिश होईल, पण आरसीबी कडून बॅटिंग करायला आलेले बल्लेबाज विराट कोहली आणि जेकब बेटल 20 रन बनवून आउट झाला। त्यानंतर विराट कोहलीचा साथ द्यायला पॅडिकल आले। पॅडिकल आणि विराट कोहलीनी चांगलीच सुरुवात केली आणि पॅडिकल तसेच 34 रन बनवून आणि विराट कोहली 25 रन बनवून नाबाद ठरला। विराट कोहलीनी 2 सिक्स मारून मॅच फिनिश केले। मॅच नंतर प्लेअर ऑफ द मॅच जॉश हेझलवूडला दिला गेला। त्यांनी 3 ओव्हर 3 बॉल टाकून 12 रन देऊन 4 विकेट घेतले। मॅच जिंकल्यानंतर आरसीबी अंक तालिकामध्ये दुसऱ्या क्रमांकाला आहे। आरसीबीचे 12 पॉइंट आहेत आणि दिल्ली कॅपिटल्स अंक तालिकामध्ये 6व्या क्रमांकाला आहे आणि त्यांचे 6 पॉइंट आहेत। IPL 2026च्या पहिल्या राऊंड मध्ये बल्लेबाजांनी खूप रन बनवले, तर मागील 3 मॅचा बघून असं वाटत आहे की गोलंदाजांना दुसऱ्या स्पेल मध्ये खूप मदत राहील। आता बघू समोर काय होते, तर भुवनेश्वर कुमार आजच्या मॅच मध्ये 3 विकेट घेतल्यानंतर तो इंडियन प्रीमियर लीगच्या सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या लिस्ट मध्ये दुसऱ्या क्रमांकाला गेला। त्यांनी 198 मॅचेस मध्ये 212 विकेट घेऊन दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे। अरुण जेटली स्टेडियमवर काही नवीनच बघायला मिळालं। हा दिल्ली कॅपिटल्सच्या होम ग्राउंड असताना सुद्धा मॅच जिंकल्यानंतर आरसीबीचे नारे लागू लागले आणि दर्शकांनी कोहली म्हणून सुद्धा ओरडू लागले। IPL आता आपल्या लीग मॅचांच्या अंतिम चरणामध्ये आहे, जिथे टीमांनी एक गलती केली तर ते IPL 2026 मधून बाहेर होऊ शकतात।